दिल्लीत नीट पेपर फुटीच्या प्रकरणावरला आपण बघितलं की नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावर विद्यार्थ्यांचं आंदोलन चिघळलं। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काढलेल्या मोर्चा दरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला। लाठीचार्ज, अश्रुधुराचा मारा आणि मोठ्या प्रमाणावर धरपकड करण्यात आली। पाहूया आमचा हा विशेष रिपोर्ट। दिल्लीत विद्यार्थी आंदोलनाचा उद्रेक। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी। संसद भवनाला छावणीचं स्वरूप। सोमवारी दिल्लीत वातावरण अक्षरशः ढवळून निघालं होतं। जणू दिल्लीतील रस्त्यांना रणभूमीचं स्वरूप आलं होतं। राजीनाम्याची मागणी करत हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते। त्यांचा आक्रोश पाहायला मिळत होता। पावसाची तमा न बाळगता हे तरुण आंदोलक घोषणाबाजी करत होते। हे आंदोलक केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते। खरं तर दिल्लीत चौकात चौकात पोलीस तैनात करण्यात आले होते, पण मिळेल त्या रस्त्यानं हे विद्यार्थी जंतर मंतरवर गोळा झाले। सोमवारी संसद भवनावर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यामुळेच हजारो विद्यार्थ्यांनी संसद भवनाच्या दिशेनं आगेकूच केली। या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला। आधी आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला। त्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला। गवर्नमेंट जो बल प्रयोग कर रही है सर, हमारे स्टूडेंट के साथ में, हमारे साथ में आंसू गैस के गोले छोड़े जा रहे हैं। 22 लोगों का मर्डर किया है, बच्चों का जो ने सुसाइड किया वो मर्डर है वो धर्मेंद्र प्रधान जी ने कराया है, लीक करा के पेपर। हम सब कह रहे हैं डिस्कस करो, एजुकेशन पॉलिसी में प्रॉब्लम्स हैं, बड़े बड़े इश्यूज हैं, आप डिस्कस करने के लिए राजी नहीं है और बच्चों पे आप टीयर गैस कर रहे हो और उनकी पिटाई कर रहे हो, किस लिए? बच्चे हमारे। दुर्भाग्यपूर्ण स्थिति है पूरे देश की, जहां युवा अपनी बात रखना चाहते हैं और सरकार सुनना नहीं चाहती है, संवाद नहीं करना चाहती है। लगातार यही कहा गया है छात्रों द्वारा, यही कहा गया है सोनम वांगचुक द्वारा कि संवाद तो कायम करे सरकार, लेकिन सरकार इतनी कठोर, इतनी निष्ठुर सरकार है, ये अपने आगे किसी की चलने नहीं देती। नीट परीक्षेतील पेपर फुटी प्रकरणी कॉकरोच जनता पार्टी अर्थात सीजेपीचं गेल्या महिनाभरापासून आंदोलन सुरू आहे। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सीजेपीनं मोर्चा काढण्याची घोषणा केली होती। पोलिसांनी आंदोलकांना जंतर मंतर पासून केवळ 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या केरळ भवनापर्यंत मोर्चा काढण्याची परवानगी दिली होती। यावरून दिल्ली पोलीस आणि आंदोलकांमध्ये वाद झाला। दिल्ली पोलिसांनी जंतर मंतरवरच आंदोलकांना जागेवरच रोखून धरलं, मात्र आंदोलक मोर्चा काढण्यावर ठाम होते। मोर्चा काढण्यासाठी निघालेल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी शीघ्र कृती दलाच्या जवानांनी लाठीचार्ज केला। त्यावेळी आंदोलकांची धरपकड करण्यात आली। आंदोलकांवर लाठीमार करण्यात आल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला। स्टूडेंट्स पे जो लाठीचार्ज की, नौजवान बच्चों पे जो किए, ये डेमोक्रेसी पे हल्ला है और जो लोग अपने बात रखने के लिए दिल्ली आते हैं उनके ऊपर ऐसी लाठीचार्ज अगर होती है और उनको अगर ऐसा डराया जाता है तो ये डेमोक्रेसी नहीं है। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती। तसेच दिल्ली परिसरात मोबाईल जॅमरची संख्याही वाढवण्यात आली। जंतर मंतरवरून हा मोर्चा संसद भवनाकडे मार्गक्रम करत असताना या विद्यार्थ्यांना शीघ्र कृती दलाच्या जवानांनी रोखलं। या विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या।
संसद भवनातल्या परिसरामध्ये आता जे आंदोलन करणारे तरुण आहे त्यांना एकत्र करण्याचा अटक करण्याचा प्रयत्न केला जातो, सगळ्यांना ताब्यात घेतलं जात आहे. आता जर बघितलं आपण एकाएकाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि या तरुणांना देखील अटक करण्याचा प्रयत्न केला जातोय. अनेकांना ताब्यात घेतल्याचं पाहायला आपल्याला मिळतंय. इथून या भागातून आता आंदोलनकर्त्यांना बाहेर काढताना देखील पाहायला मिळालंय आणि सोबतच अश्रुधुराचे नळकांडे देखील फोडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आंदोलकांचा एक गट थेट संसद भवनाच्या दिशेनं गेला, त्यामुळे संसदेत परिसरात एकच गोंधळ उडाला. संसद भवनाच्या परिसरातील सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर होती. आंदोलक धडकल्यास त्यांना रोखण्यासाठी सुरक्षा रक्षकही अलर्ट मोडवर होते. सीजेपीचे काही आंदोलक संसदेच्या गेट जवळ आल्याचे समजतात संसद भवनातील सुरक्षा रक्षकांनी धावत गेट बंद केले. याशिवाय आंदोलकांवर पाण्याचा मारा करण्यासाठी पाण्याचे पाईपही आणण्यात आले होते. म्हणजे जे लोक पाकिस्तानशी चर्चा केली पाहिजे असं म्हणतात ते लोक भारतातल्या आपल्याच जनतेशी मात्र चर्चा करायला घाबरतात आणि हे चिंताजनक आहे. या देशात लोकशाही संपलेली आहे हा सिग्नल, हा संदेश स्पष्टपणे आता सत्ताधाऱ्यांनी दिलेला आहे. तो अच्छी तरह से डिस्कस करना चाहिए इंस्टेड ऑफ ऐसे प्रोटेस्ट करने से तो कुछ काम नहीं होगा. और आप अगर देश के जितने युवा है, एजुकेशन सिस्टम है, इसके लिए हमारी मोदी सरकार हमेशा साथ रहा है, बहुत काम किया है उसके लिए. अभी ये जो आप लोग प्रोटेस्ट कर रहे हैं इसका कोई मतलब ही नहीं है. इट इज़ इतना ही मैं कहूँगी, जो बात करके इसको सॉल्व करना. जैसे जिस तरह से ये प्रोटेस्ट भी चल रहा है तो वो ठीक नहीं है, क्योंकि जनता ने जिस सरकार को चुना है वो कैसे सरकार चलाएगी ये उनका अधिकार है. अगर आपको इतना ही है तो आप भी खड़े हो जाइए. तो आप आर्म ट्विस्ट नहीं कर सकते गवर्नमेंट को कि आपको किसको सैक करिए किसको रखिए. तो ये आर्म ट्विस्टिंग अच्छी नहीं है. नीट पेपर फुटीवरून तरुणाई किती आक्रोश आहे हे सीजेपीच्या या आंदोलनातून समोर आले. आता केंद्र सरकार कोणती भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी, नवी दिल्ली.